आता माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलेलं आहे। आपल्या सोबत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे देखील आहेत फोन लाईनवरनं। शशिकांतजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, राजीनामा हे हायकोर्टाचा झालेल्या शिक्षेची सुनावणीनंतर होणं अपेक्षितच होतं। खरं म्हटलं तर या राज्यामध्ये ज्या वेळेला कोर्टाने अशा प्रकारच्या शिक्षा सुनावलेल्या आहेत त्यावेळेला मंत्र्यांनी राजीनामा दिले होते, फक्त त्यांना वेळ लागला होता त्यांनी वरती अपील केल्यामुळे झालं होतं। पण ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी आपल्या या राजीनाम्याची स्वीकृती करून एक कोर्टाने जो आतापर्यंतची परंपरा त्याला मान राखला। पण शशिकांतजी, सातत्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती, विरोधक करत होते, मात्र अनेक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सातत्यानं टीका करत होते। इतके गंभीर गुन्हे असताना सुद्धा अशा प्रकारे कोकाटे मंत्रिपदी कायम कसे असा प्रश्न देखील विचारला जात होता। आता राजीनामा तर घेतला गेलेला आहे, पण हायकोर्टात अजून सुनावणी होणं बाकी आहे। शुक्रवारी ही सुनावणी होणार आहे। कुठेतरी या बाबतीत कोकाटेंना अजूनही दिलासा तर मिळालेला नाहीये, त्यामुळे राजकीय परिस्थिती वेगळी आणि कोकाटेंवर असलेले आरोप आणि त्यांना झालेली शिक्षा हा वेगळा भाग, त्याबद्दल काय वाटतं? नाही, आता राजीनामा दिल्यानंतर लगेच त्याच्या जागी नियुक्ती कोणी करतात का, निवड करतात ते पाहावं लागेल। नाहीतर राजीनामा आता घेऊन हायकोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भातून अधीन राहून परत जर त्या निर्णय वेगळा लागला तर परत त्यांना घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो। तर मला वाटतं की आता एकदा या बाबतीमध्ये निर्णय घेतला असेल तर आता परत बदललं जाऊ नये अशा प्रकारची अपेक्षा असते। पण शशिकांतजी, सातत्यानं दुपारपासनं अनेक बातम्या देखील येत आहेत की कोकाटेंचा राजीनामा घेतला गेला तर त्या जागी कदाचित माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते की काय, आणि या फक्त चर्चा किंवा शक्यताच आहेत। पण असं जर झालं तर काय प्रतिक्रिया असेल तुमची? नाही, अजून त्याची चर्चा आहे, जेव्हा नियुक्ती होतील तेव्हा देऊ प्रतिक्रिया। काही झालेलं नाही, आज आपण त्याच्या संदर्भातून बोलणं योग्य ठरणार नाही। ठीक आहे शशिकांतजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं। आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे। कोकाटेंच्याकडे असलेली जी खाती आहेत ती आता अजित पवार यांच्याकडे असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची जी शिफारस कोकाटेंच्या राज्यपालांकडे केलेली होती ती शिफारस राज्यपालांनी मंजूर केलेली आहे, मान्य केलेली आहे। आणि त्याच अनुषंगानं तसं पत्र देखील मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं गेलेलं आहे राज्यपालांच्या कार्यालयाकडनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।